स्टार्ट परिच्छेद. आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 1 लाख व्यक्ती रस्त्यावरील अपघातामुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्याचप्रमाणे 4 लाखापेक्षा जास्त व्यक्ती गंभीररित्या जखमी होत आहेत. त्याचप्रमाणे अशा अपघातामुळे मनुष्यहानीबरोबर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नुकसान भरपाई देण्यासाठी म्हणून शासनास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत आहे. रस्त्यावरील वाढलेले अपघात व यामुळे होणारी मनुष्यहानी व मालमत्ता हानी यामुळे होणारे राष्ट्रीय नुकसान कमी करण्यासाठी रस्त्यावरील वाहतुकीचे नियमांसंदर्भात जनतेमध्ये जागृती करणे हाच एकमेव पर्याय आहे. मोटार वाहनाच्या वाढत्या संख्येबरोबर दळणवळणाची मोठी समस्या दूर होत असताना काही नवीन समस्या निर्माण होत आहेत, ज्यामध्ये वाहतुकीची कोंडी, हवेचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, वाहनांचे अपघात यामुळे होणारे राष्ट्रीय नुकसान यांचा समावेश आहे. रस्त्यांवरील अपघातामुळे मनुष्यहानी बरोबर मालमत्ता हानीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान प्रत्येक वर्षी होत आहे. त्यामध्ये मोटार वाहन निर्मिती नुकसान, दवाखान्यातील खर्च, विमा खर्च व इतर खर्च हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात असून ही फारच गंभीर बाब आहे. या व्यतिरिक्त रस्त्यावरील अपघातामध्ये बहुतांशी ट्रक चालक, मालांचे व्यापारी, प्रवासी व रस्त्यावरील पादचारी, इतर वाहनातील व्यक्ती मृत्युमुखी पडतात. त्यामध्ये बरेच जण घरातील कर्ता व्यक्ती असतो. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होते. मुलाबाळांना फार मोठ्या आपत्तीस तोंड द्यावे लागते. रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडणारी व्यक्ती चालक, मालक, पादचारी कोणीही असो, तो कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती असतो. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील विविध सिग्नल्स, वाहतुकीची चिन्हे, वाहतुकीच्या नियमाबाबतीत घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्येकाने जागरूक असणे अत्यावश्यक आहे. परिच्छेद. रस्ता सुरक्षा संदर्भात प्रत्येक नागरिकांनी प्राधान्य दिलेच पाहिजे. आपल्या घरापासूनच रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना रहदारी नियम पाळण्याबाबत योग्य शिक्षण दिले पाहिजे. त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्याचा वापर करताना शिस्त पाळली तर निश्चित पुढील जीवनास शिस्त निर्माण होईल. या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. आपण संयुक्तपणे रस्ता सुरक्षा संदर्भात समाजामध्ये वाहतुकीचे नियम पालन करून अपघात रोखणे व राष्ट्रीय नुकसान कमी करण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. स्टॉप.